ओमकार यादव यांचं पारितोषिक आपण देतोय 1000 रुपयाचं पारितोषिक ध्रुव दादा काळेल यांच्याकडनं दिले गेलेलं आहे. पुढचा सामना एस एस स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध शांभवी 11. मला असं वाटतं केवळ औपचारिकता या सामन्याची, मात्र दिवसाचा शेवटचा सामना. स्ट्राईक एंडला अभि पळसकर मॅन ऑफ द सिरीज पहिल्या सीझनचा आणि पहिल्या चेंडूवर मारले ते षटकार 6 धावा. अभि पळसकर आर्यन मुळे यांची जोडी आघाडीची जोडी शांभवी 11 या संघासाठी. तर बॉलिंग एंडला बॉलर पहिला चेंडूवरती अगदी पाहिलं तर षटकार खेळला अभि पळसकरने. मागच्या 2 मॅच मध्ये अभि पळसकरची हवी तशी बॅटिंग झाली नाही आणि इथे विजय निरोप घ्यायचा असेल तर अभि पळसकरला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. चला पंच लवकर निर्णय घ्या, मॅच चालू करून घ्या. तुम्ही म्हणताय ना तो 6 गेला तोच म्हणताय ना. काय डिसिजन आहे लेग अंपायर? काय डिसिजन आहे लेग अंपायर? म्हणजे 1 बॉल 6 झाला एवढाच. अरे पण परत दुसरा बॉल झाला का विचारायला पाहिजे ना धरकरे. हॅलो पुन्हा एकदा आपण वळूया सामन्याकडे. बॅट फटका फसलेला आहे आणि प्रशांत कदम झेल पूर्ण केलाय. बाद अभि पळसकर बॅक टू द पवेलियन. अगदी आपण पाहिलं मागच्या वर्षी ज्यांनी स्पर्धा गाजवली अभि पळसकर मॅन ऑफ द सिरीज. या वर्षी नक्कीच आपल्याला लास्ट टाइम दिसले बॅटिंग करताना. हार्ड लक. तर नवीन बॅट्समन आलाय तो दादा गायकवाड, अशोक दादा गायकवाड. पुन्हा एकदा बॉलिंग एंडला संकेत दादा कोतवाल. आणि यावेळी कव्हरच्या दिशेने चौकार 4 धावा. नो बॉल. पंचांचा इशारा आलाय तो नो बॉल. वेस्ट हाय नो बॉल. आणि पुढचा चेंडू फ्री हिट अशोक दादा गायकवाड यांच्यासाठी. दादा विरुद्ध दादा हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय आणि दादाची वेगळी अदा या मॅच मध्ये पाहायला मिळावी. अगदी आपण पाहिलं तर बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आणि आता बॉलिंग टीमने चॅलेंज केलंय. हा नो बॉल पंचांनी घोषित केला होता. बॉलिंग टीमने चॅलेंज केलंय.
पाहूया निर्णय काय होतोय. एका बाजूने दादा गायकवाड तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करताना आपण संकेतला पाहतोय. एक चांगलं बॅटल ते मात्र पाहायला मिळेल. एका बाजूने शांभवी 11 तर दुसऱ्या बाजूने एस एस स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ आपण पाहतोय. एस एस स्पोर्ट्स अकॅडमी जवळपास टॉप 8चं तिकीट त्यांचं कन्फर्म झालंय. तर दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर शांभवी 11 या स्पर्धेमध्ये फक्त इथे विजयी गुड बाय करण्याचा प्रयत्न करतील आणि पुढच्या वर्षीच्या तयारीला मात्र लागतील. पण अगदी जाता आता या मॅच मध्ये त्यांनी जर एस एस आणि पंचांचा इशारा आलाय तो नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट. रिव्ह्यू लॉस्ट. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू लॉस्ट झालाय. म्हणजेच आता ते रिव्ह्यू घेऊ शकत नाही, चॅलेंज करू नाही शकत अंपायरच्या डिसिजनला. मात्र फ्री हिटचा कोणताही फायदा घेता नाही आला अशोक दादा गायकवाड यांना. डॉट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. धाव संख्या झाली ती 11 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा डॉट बॉल. आपण पाहतोय शांभवी 11 विरुद्ध एस एस स्पोर्ट्स अकॅडमी. एस एस स्पोर्ट्स अकॅडमी अगदी दोन्ही सामने जिंकून या सामन्यात प्रवेश केलेला आहे. टेबल टॉपच्या दिशेने वाटचाल करत असताना एस एस स्पोर्ट्स अकॅडमी सूरज काळे यांच्या नेतृत्वाखाली खेळताना हा संघ अगदी आपण पाहिलं ऑक्शन बेस्ट ही स्पर्धा पीपीएल ऑक्शनलाच अर्धी स्पर्धेचं गुणोत्तर कळतं असं म्हणता येईल मला. कारण की ऑक्शन स्पर्धेत आपण जी संघ बांधणी करतो, ऑक्शनला टीम चूज करतो, त्या प्लेयरचे अवेलेबिलिटी गेम आणि सगळ्याच गोष्टी मला असं वाटते बघून पुढच्या वर्षीपासून सगळे प्लॅन करतील. कारण की ऑक्शनलाच अर्धी टीम तयार होती हे म्हणता येईल. आणि या ठिकाणी पार्थ पवार आणि गौरव यांच्यात थोडीशी तर आपण बोलत होतो ऑक्शनला अर्धी टीम जी तयार होती ती करणं महत्वाची आहे. कारण की जी टीम ऑक्शनला तयार होती त्याच टीमला आपण घेऊन पुढे प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस केल्यानंतर संघ बांधणी केल्यानंतर जे कोऑर्डिनेशन प्लेयर्स मध्ये झालं पाहिजे ते योग्यरित्या झालं. त्यानंतर स्पर्धेत उतरताना जो कॉन्फिडन्स प्रत्येक खेळाडूला असतो ते ठरवतो आपली स्पर्धेतली वाटचाल. आणि या ठिकाणी झेलबाद झालेत ते आर्यन मुळीक. परतावं लागेल आर्यन याला. उत्कृष्ट झेल सूरज काळे यांचा यष्टींच्या माग. नवीन बॅट्समन येत आहेत ती आमिर नासी. चला बॅट्समनने घाई करायची थोडीशी. आपण पाहतोय दिवसातला शेवटचा सामना. अगदी पहाटेचे 2 वाजत आलेत तरी आयोजक, खेळाडू आणि प्रेक्षक अजूनही त्यांच्या जागेवर सामन्याचा आनंद घेताना पुणे प्रीमियर लीग राडा होणार पूर्ण ऐकणार. पुढचा चेंडू पार्थ पवार यांचा. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय उत्कृष्ट गोलंदाजी पार्थ पवार करतोय. आणि नक्कीच आपण पाहिलं तर एस एस स्पोर्ट्स अकॅडमी एक बॅलन्स टीम म्हणून समोर आली आहे. याच्या आधी आपण पाहिलं अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ देखील एक बॅलन्स संघ म्हणून आपल्या समोर आला होता. अनिकेत काटे यांच्या नेतृत्वाखाली संघाने टेबल टॉप केला त्यांचा देखील. अनिकेत काटे असो, बिकी दास, राकेश घाडगे त्या संघात खेळताना आपण पाहिले. एक बॅलन्स टीम अजिंक्य स्पोर्ट्स फाउंडेशन, अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन. तर दुसऱ्या बाजूने आता एस एस स्पोर्ट्स अकॅडमी. आणि यावेळी काय होतंय सामन्यात आपण पाहिलाय तो षटकार 6 धावा आमिर नासी. अगदी आपण पाहतोय षटकारांची आतिषबाजी. शांभवी 11 या संघाकडनं येत मात्र थोडस लेट झालेलं आहे स्पर्धेत. ओव्हरची समाप्ती 2 षटका अखेर धाव संख्या झाली ती 21 धावा. आणि आपण पाहतोय आरडी वॉरियर्स. मला असं वाटतंय
सेल्फी पॉइंटच्या इथं आरडी वॉरियर्सचा पूर्ण संघ मालक योगेश चव्हाण यांच्या सोबत पोच देताना गोलंदाजी मार्कला येतोय तो हुसेन. पहिला चेंडू दादा गायकवाड डॉट बॉल. दुसरा चेंडू डॉट बॉल. यावेळी एक धाव पूर्ण करतोय. पुन्हा एकदा आमिर नासी स्ट्राईकला येत आहेत. आपण पाहिलं आरडी वॉरियर्स मागचा सामना डीके स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध आरडी वॉरियर्स. आपण स्क्रीनला पाहतोय. उत्कृष्ट खेळ दाखवला. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच गेली. दुसऱ्या बाजूने डीके स्पोर्ट्स फाउंडेशन यश बेलदरे पहिल्याच षटकामध्ये आउट झाले, बाद झाले. त्यानंतर स्वप्नील कामटे, प्रसाद गलांडे यांनी सामना पुढे नेला. मात्र कमबॅक करून दिला तो विशाल गायकवाड, अनिकेत कोल्हे यांच्या गोलंदाजीने. आणि शेवटच्या षटक धनंजय कांबळे यांनी योग्यरित्या फिनिश करून आरडी वॉरियर्स या संघाला सुपर 8 मध्ये दाखल केलेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन आरडी वॉरियर्स. यावेळी सामन्यात शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली ती 25 धावा. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी कोणती धाव नसेल. निर्धाव डॉट बॉल. षटक समाप्ती. 3 षटका अखेर धावसंख्या झाली ती 25 धावा. आणि बॅटिंग पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक. नवीन गोलंदाज आलाय तो किशोर. मुळशीचा हा खेळाडू किशोर भिलारे. नक्कीच आपण परफॉर्मन्स पाहिलं किशोर यांचं. ज्या गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्याकडनं होती ती पुरेपूर त्यांनी करून दाखवली आहे किशोर यांनी. आणि यावेळी बॅटिंग पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक जे आता चालू आहे त्याची जबाबदारी किशोर यांच्यावर आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येत आहेत ते दादा गायकवाड. यश थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव पूर्ण केला. दुसरी धावचा प्रयत्न, मात्र दादा यायच्या आधी बॉल तिथं कीपरच्या हातात, त्यामुळे एका धावावर समाधान मानावं लागेल. आत्ताची आली ती 1 धाव. पुन्हा एकदा टोळण्याचा प्रयत्न. आमिर नासी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती पूर्ण केलेली आहे. अगदी आपण पाहिलं SS स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ, प्रशांत कदम, सूरज काळे कॅप्टन, गौरव बनसोडे, किशोर भिलारे, ओंकार ताडगे अशा उत्कृष्ट अशा खेळाडूंमध्ये भरलेला हा संघ. बॅलन्स टीम आपण पाहतोय SS स्पोर्ट्स अकॅडमीने. यावेळी काऊ कॉर्नरच्या दिशेने एक फटका आलाय 4 धावांसाठी. षटक समाप्ती. 4 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा. 2 गडी बाद 32. आणि अजूनही अशोक दादा गायकवाड, आमिर नासी यांची जोडी सज्ज पिचवर. तर नवीन गोलंदाज आलाय तो स्वतः कर्णधार सूरज काळे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू हाताळलाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव बादची संधी होती, मात्र थोडीशी गडबड. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न असेल का? तिसरीचा प्रयत्न देखील आहे आणि ती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. काय रनिंग केली 30 यार्ड सर्कल्स मध्येच 3 धावा पूर्ण केल्यात अशोक दादा गायकवाड आणि आमिर नासी यांनी. शांभवी 11 थोडस गेम मध्ये कमबॅक करताना मात्र थोडस लेट झालं म्हणता येईल. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र कार्पेट फटका आणि वाचलेली. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. दादा गायकवाड धावतायत आणि अंपायरचा इशारा. विकेट, रन आउट. परतावा लागेल दादा गायकवाड यांना. अगदी आपण पाहिलं लॉंग ऑफला बॉल निसटला होता ओंकार यांच्याकडनं, मात्र योग्य वेळेत वाचवला आणि दादा गायकवाड यांना बहुतेक अपेक्षित नव्हतं थ्रो येईल म्हणून. थ्रो आला आणि
परतावं लागलं. तंबू मध्ये नवीन बॅट्समन आलाय तो अक्षय जाधव. अक्षय जाधव स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र सूरज खेळलाच नाही. यावेळी झेल 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 काय झालंय. झेल निसटलाय ओंकार ताडगे. नक्कीच काय योग्यरित्या झेल निसटवलाय अक्षय जाधव यांचा आपण पाहिलं. शेवटचा चेंडू धावसंख्या झाली ती 43 आणि मी शांभवी विलनला विनंती करतो लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. शेवटचा चेंडू किती धावा येत आहेत. किती धावा येत आहेत. पंच आत्ताच्या धावा किती आहेत. एकच धाव. चला धावसंख्या झाली ती 44. जिंकण्यासाठी एस एस स्पोर्ट्स अकॅडमीला करायचे 45 धावा. चला एस एस स्पोर्ट्स अकॅडमी आपल्या आघाडीचे फलंदाज पाठवून द्यायचे. अगदी आपण पाहिलं पाठीचे 2 वाजले तरी आपण पाहतोय पीपीएल पुणे प्रीमियर लीग राडा होणार. पोरं ना ऐकणार. हा पिच क्रिकेटचा महासंग्राम. सर फोन उघडून द्या. फोन उघडून द्या करी रोज. एक काम कर थोड्या चार्जिंगला लाव इथं युट्यूब पॉइंट टेबल उघडा ना. अनाउन्स करतो ना क्वार्टर फायनल. चला चालू करा लवकर. स्कोरिंग उघड. आणि आपण पाहतोय सुपर 8 चे सामने जे उद्या खेळवले जातील. आणि आपल्या समोर इक्वेशन पूर्ण सुपर 8 चा आपल्या समोर येत आहे. तर उद्याचा पहिला सामना जो असेल डे 1 चा संघ डे 1 चा टॉपर विरुद्ध डे 3 चा सेकंड नंबरचा असेल तो क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध अमरदादा केडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. हा उद्याचा पहिला सामना असेल. तर उद्याचा दुसरा सामना असेल तो निखिल शेठ मुत्था युवा मंच विरुद्ध प्रतीक दादा गणेश दादा 11. उद्याचा तिसरा सामना अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध स्कोरिंग करा बॉलर रोहने करे. पहिला बॉलला काय आला. नो बॉल प्लस 6 होता का. एक चेंडू धाव संख्या झाली ती 8. आणि मी सांग क्वार्टर फायनल म्हणजे सुपर 8 चा तिसरा सामना अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध आरडी वॉरियर्स. तर सुपर 8 चा चौथा सामना गुरुस पुणे वॉरियर्स विरुद्ध एस एस स्पोर्ट्स अकॅडमी.
आणि रिव्हर्सचा फटका, काय सुरेख फटका खेळलाय सूरज काळे, कर्णधार एस एस स्पोर्ट्स अकॅडमी, षटकार 6 धावांसाठी. अगदी पाहिलं तर प्रशांत कदम यांची बॅट आपण पाहिली तळपलेली, त्यासोबत गौरव ओंकार दाडगे यांनी देखील सुरेख बॅटिंग केली. मात्र सूरज काळे यांची कुठे ना कुठं अपेक्षित बॅटिंग झाली नव्हती. नक्कीच उत्कृष्टरित्या मारलेला हा षटकार. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने उंच पुरा ताकदवान षटकार, 6 धावांचा हा फटका सूरज काळे यांच्या बॅटीतनं. शेवटचा चेंडू, धाव संख्या झाली ती 20. आणि पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने चौकार, 4 धावा. आणि आयोजकांकडनं आलेलं पारितोषिक म्हणजेच पीपीएलचा जो आपला सेल्फी पॉइंट आहे, तिथं जर षटकार खेचला तर आयोजकांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक बॅट्समनला असेल. षटकार मारून त्याला लागला तरच. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कला आलाय तो रोहन बिल्लेडकर. पहिला चेंडू रोहन यांचा, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 25 धावा. पहिलाच वाईड, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि योग्यरित्या डगआउटच्या वरतून मारलेला उंच असा षटकार, 6 धावा प्रशांत यांच्या बॅटीतनं. अगदी आपण पाहिलं या ग्राउंडचं डायमेन्शन असं आहे की लेफ्ट हँडेड बॅट्समनला जेवढ्या जवळ 6 आहे तेवढा राईट हँडेडला नाही. त्यामुळे राईट हँडेड बॅट्समन भरपूर आपण पाहिले रिव्हर्सचे फटके खेळताना आणि योग्यरित्या मारताना. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता, मात्र ह्यावेळी सुरेख चेंडू रोहन बिल्लेडकर यांचा म्हणता येईल आपल्याला. शांभवी 11 अप्पर बिबेवाडीचा हा संघ, त्या भागातून आलेला हा एकुलता एक संघ योग्यरित्या खेळ केला, मात्र काही अडचणींमुळे टीम बॅलन्स झाली नाही. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने एक चौकार आपण पाहिला अभि पळसकर, प्रशांत कदम यांच्या बॅटीतनं. पुन्हा एकदा टोळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी निर्धाव, डॉट बॉल. पुढचा चेंडू, रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता, योग्यरित्या टोललेला आहे, षटकार 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू रोहन यांचा, महागडे असे षटक येते रोहन यांचं. पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट बॉल. धाव संख्या झाली ती 41 धावा. रोहन बोबडे, रोहन बिल्लेडकर दोघांनी षटक हाताळले, मात्र थोडेसे महागडे असे षटक आले. 20 धावा खर्च झाल्या दोघांकडनं. 41 धावा धाव फलकावर अजूनही 18 चेंडू मध्ये करायच्या त्या, मात्र 4 धावा. गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय तो नवीन गोलंदाज. अक्षय जाधव बॉलिंग एंडला आपण पाहतोय. पहिला चेंडू, पहिला चेंडू, डॉट बॉल, डॉट बॉल. गन पण नाही दिसत ते झाला असेल, प्रशांत म्हणला असेल टाकू दे. मला असं वाटतंय काहीतरी अंपायरच्या हात खालीच होते आणि ह्यावेळी वाईड आलेला आहे, वाईड आलेला आहे. पहिल्या 2 चेंडू मध्ये काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न सूरज काळे, अक्षय जाधव यांच्याकडनं करण्यात आला आणि ह्यावेळी 22च्या स्वरूपात आले ते 4 धावा. सामना संपलाय, जिंकलाय तो एस एस स्पोर्ट्स अकॅडमी. टॉप केलेलं आहे आजच्या दिवसात. तर हार्ड लक शांभवी 11, हार्ड लक टीम कॅप्टन अभि पळसकर. वेल प्लेड शांभवी 11. मात्र सामना जिंकलाय तो एस एस स्पोर्ट्स अकॅडमी आणि दाखल झाले सुपर 8ला. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सुपर 8चे सामने सांगेल त्यापूर्वी चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
गोपी म्हणतो इथं एक टीम गेली सुपर 8 ला, एक टीम गेली अंपायर स्टंप घेऊन यायचं बाहेर. हॅलो हॅलो अंपायर, लेग अंपायर, स्टंप बेल सगळं घेऊन या. स्टम्प्स बाकी आहे. स्टंप बेल्स तेवढे फक्त काळजीपूर्वक आणा. आणि मागच्या चालू सामन्याचा जो आता झालेला सामना त्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो SS स्पोर्ट्स अकॅडमीचा कर्णधार सूरज काळे. मी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी सूरज काळे यांना विनंती करतो. टॉस बॉक्स पाशी यायचंय तर आपल्याला बघायचंय तो प्लेअर ऑफ द डे. आजचा प्लेअर ऑफ द डे पाहूया कोण ठरलेलं आहे. आजचा प्लेअर ऑफ द डे ठरलाय तो डे 4 चा प्रशांत कदम. प्रशांत कदम SS स्पोर्ट्स अकॅडमी या संघाचा ठरलाय प्लेअर ऑफ द डे. आणि एक आकर्षक सायकल आणि टिफिन बॉक्स जे